आता बुलेटिनमध्ये एक सगळ्यात मोठी अपडेट समोर येते। उरणमधील यशस्वीच्या हत्येपूर्वीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आलाय। आरोपी दाऊद शेख यशस्वीचा पाठलाग करताना यामध्ये कैद झालेला आहे। हत्या प्रकरणी कर्नाटकमधून त्याला अटक करण्यात आली आहे। दरम्यान उरणमध्ये यशस्वी शिंदेची निर्घृण हत्या झाली होती। तिचे अवयव सुद्धा चक्क कापण्यात आलेले होते आणि हा नराधम जो आहे तो आता या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला आहे। सध्या त्याला कर्नाटकमधून अटक करण्यात आलेली आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे। मात्र उरणमध्ये या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापलेलं आहे। सगळा उरणवासी या हत्येप्रकरणी निषेध वर्तवतात। दरम्यान या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय हा जो व्यक्ती आहे, हा जो नराधम आहे तो या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला आहे। त्यानं तिची हत्या केली, अतिशय निर्घृणपणे त्यानं तिची हत्या केली होती आणि हत्येच्या आधीचा हा व्हिडिओ खरं तर आहे आणि या व्हिडिओमध्ये तो यशस्वीचा पाठलाग करताना दिसतोय। यशस्वी इथून जातीये आणि त्याच वेळी तिचा पाठलाग करत असताना हा आरोपी यामध्ये कैद झालेला आहे। आपण पुन्हा एकदा पाहूयात। या घटनेचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। यशस्वी या व्हिडिओमध्ये आपल्याला जाताना दिसतेय आणि त्यानंतर हाच तो नराधम आरोपी आहे जो तिचा पाठलाग करताना यामध्ये पाहायला मिळतोय। सध्या त्याला कर्नाटकातनं अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा कसून तपास सुरू आहे। त्यानं हे प्रकरण कशा पद्धतीनं केलं, का केलं, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस त्याचा तपास करतात। मात्र या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये यशस्वी जाते आणि तिच्या मागे पाठलाग करताना हा नराधम दिसतोय।